सुनबाई व सुनबाई चालू काम राहू दे बठीले जराशी आराम करतो बिगराचे आरामनी. काय आहे तुम्ही आवरू द्या ना सगळं काम होऊन जातील तर बरं होई होईल जाय ना. हो माय जराशी बशीले सकाळची उठणी तर वैसे 1 मिनिट हातरी कामाने कितला कामे कामे करस. आई खरं सांगते मी तुम्हाला, मला असं वाटायचं ना लग्नाआधी सासू म्हणजे एकदम ट्रिपिकल ती बाई नसते का, एकदम म्हणजे विलन सारखी अशी वाटायची की त्रास देते, घरात छळते, प्रत्येक गोष्टीला नको नको करते, दिवसभर कामं लावते. पण खरं सांगते लग्नानंतरचे माझे अनुभव एवढे वेगळे आहेत ना, बापरे कायच सांगू तुम्हाला. माय हो मग काय करस बेन. तू बी म्हणा अंडोर बी सारखा माले तू बी सारखी, तू सुखी राहशी तो सुखी राही, तुला चांगला वागसू त्याला बी चांगला वाटी. काय करू मी तुला तर दिसा. हो आई खरंय, मला खरंच ना असं म्हणजे मी असं समाजाने अशी प्रतिमाच बनवून दिलेली सासूशी की सासू म्हटलं म्हणजे ते त्रास देईन, छडीन, हे करीन ते करीन. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला तसंच सांगत होत्या. पण माझे अनुभव खूपच वेगळे आहेत. आणि तुम्ही तर बापरे माझी आई तरी कटकटी, पण तुम्ही जास्त छान आहे असं त्याच्यापेक्षा. नको म्हणू माहित मायले बी. आणि मी काय सांगस त्या सासवास नाही ना फक्त इमेज खराब कर टाकेले. अक्क जत जत चावय चावय म्हणजे जास्त कर टाका ना तिचं नाव बदनाम होईल झालं बेटा सासवास सारख्या राहतेस का. त्या पहिल्या जमानाने होत्यात आणि तेव्हाही बी होत्यात बिचाऱ्या खाब, कारण तिची कठेर होतं ते. मग ते तसंच त्या बी दुसऱ्याला हे करान करत बेन. पण आता तसं नाही राहिनं. हो आई खरंय तुमचं.